3 पक्षामध्ये होऊन जातं तेव्हा चौथ्या पक्षाला त्यात येणं अडचणीचं जातं. पण त्यांचं राजकारणाची दिशा काय ते तर तेच सांगतील. पण त्यांची दिशा काही असो, ते माझे मित्र आहेत आणि मित्र राहतील आणि ती मैत्री तेही निभवतात आणि मी निभवतो. महाराष्ट्राच्या राजकारणातलं आणखीन एक व्यक्तिमत्व म्हणजे प्रकाश आंबेडकर. प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिले की हे तुमच्या विरोधकांबरोबर जात आहेत की वेगळे राहतात आणि मग वेगळे राहिले तर पुन्हा त्याचा फायदा भाजपला मिळू शकतो असा त्यांच्यावर देखील आरोप होतो. कसं आहे, शेवटी कोणी काय भूमिका घ्यायच्या या त्यांचा पक्ष आणि त्यांचं नेतृत्व ठरवत असतं. मला असं वाटतं की राजकारणामध्ये पण या आरोपात तथ्य आहे का की त्यांच्या भूमिकेमुळे भाजपला फायदा होतो? बघा, प्रत्येक निवडणुकीमध्ये कोण उभं राहतं, कोण किती मतं घेतं त्याचे एकमेकांना फायदे तोटे होत असतात. पण काळाच्या ओघात ते चालत राहणार आहे. आणि मला विचाराल तर या ठिकाणी नागपुरात त्यांचा जो व्होटर आहे त्यातलं बहुसंख्य पुष्कळ व्होटर मलाही मत देणार आहे. म्हणजे अल्पसंख्याक आणि दलित समाजात मलाही पण चाहणारे, माझ्यावर प्रेम करणारे आणि मत देणारे भरपूर आहेत. शेवटी प्रत्येकाच्या स्वभावानुसार, कामानुसार त्याचा परिणाम असतो. पण राजकारणामध्ये लोकशाहीत प्रत्येक पार्टीला आपला अधिकार आहे, उमेदवाराला अधिकार आहे आणि त्याच्यामुळे डिव्हिजन कधी होतं, कधी फायद्याचं होतं, कधी नुकसानीचं होतं. कधी एखाद्या वेळी उत्तर प्रदेशमध्ये मायावती निवडणूक लढवतात तर त्यांनी आमचं व्होट घेणाऱ्या उमेदवाराला दिलं तर आमचं नुकसान व्हायचं. हे चालतच असतं. पण हळूहळू आता आपण जातपातीचा विचार न करता परफॉर्मन्सचा, कार्याचा, नेतृत्वाचा आणि नेतृत्वाने केलेल्या कार्याचा ॲनालिसिस करून मग त्या पक्षाचं आणि उमेदवाराचं चयन करणं कधी पण योग्य. पंतप्रधान मोदीजी असं म्हणतात की मी हेडलाईन बघत नाही, मी डेडलाईन बघतो. तसे तुम्ही डेडलाईन बघणारे आहात आणि जरी आता तुम्ही आम्हाला असे मृदू दिसता किंवा भासता, तुम्ही अधिकाऱ्यांकडून काम करून घेताना तेवढे नेहमी नसता आणि तुम्ही कामासाठी प्रचंड आग्रही असता आणि मग वेळप्रसंगी कठोरी होता. कसं असतं की तुम्ही जे काम करता, तुम्ही या चॅनलमध्ये काम करता, एक प्रकारची नोकरी करता, पण तुमची ओनरशिप आहे की चॅनलमध्ये चांगलं आलं पाहिजे, चांगलं कार्यक्रम झाले पाहिजे, चांगल्या मुलाखती मिळाल्या पाहिजे. ही जी ओनरशिप आहे ही खूप आवश्यक आहे. मी ज्या खात्याचा मंत्री आहे ती कामं माझी जबाबदारी आहे, जनतेची अपेक्षा आहे, ते उत्तम क्वालिटीचं काम मला पूर्ण करून द्यायचं आहे, ही माझी नैतिक जबाबदारी आहे. आणि त्यात जर कोणी बरोबर काम नसेल करत तर त्याला दाटलं पाहिजे. काम चांगलं केलं असेल त्याला शाबासकी दिली पाहिजे. पण काही करून ते काम पूर्ण करून जनतेचे सेवेकरता त्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजे. हीच माझी जबाबदारी आहे, कर्तव्य आहे आणि त्याचं पालन करत असताना काही वेळा कठोर भूमिका घ्यावी लागते. मला एक सांगा, जनतेचा पैसा आहे आणि आपण रस्ता बांधला आणि गड्डे पडले तर मग जनतेशी बेईमानी नाही होणार का? आता मी माझ्या कॉन्स्टिट्यून्सीत प्रचार करतो की हे जेवढे लोक इथे बसले आहेत ते जिवंत असेपर्यंत, मग त्यांचे मुलंबाळं जिवंत असेपर्यंत रस्त्यावर गड्डा पडणार नाही. आणि मी चांगले कॉन्क्रीटचे रस्ते बघा, महाराष्ट्रात नाही देशातलंच एकमेव शहर आहे की ज्या शहरात सगळीकडे कॉन्क्रीट रस्ते आहे, सुंदर रस्ते आहे. मुंबईमध्ये गड्डे पडतात पण नागपुरात गड्डे दिसत नाही कारण कॉन्क्रीट रोड आहे. नक्कीच या पॉझिटिव्ह नोटवरच आपल्या गप्पांचा आपण समारोप करूया. तुमच्याशी बोलण्यातून नेहमीच एक पॉझिटिव्ह ऊर्जा मिळत आली आणि आता तुम्ही तुमचं एवढं राजकारणातला प्रगल्भ अनुभव असून देखील कधीही तुमच्या बोलण्यामध्ये आजही विरोधकांच्या विषयी तुम्ही कटुता आणून देत नाही. आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही कटुता न येऊन देता दिली. तुमच्या पुढच्या कार्याला आणि तुमचे संकल्प जे आहेत त्या सगळ्यांना आमच्या शुभेच्छा. नमस्कार, धन्यवाद, थँक्यू. नमस्कार, मी आशुतोष पाटील. मनसा सततम स्मरणीयम, वचसा सततम वदनीयम, लोकहितम मम करणीयम हे ध्येय ज्या नेत्यांनी घेतलेलं आहे त्या नेत्याचं नाव सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्रातलं हे नेतृत्व आहे पण संपूर्ण देश पातळीवर त्यांना मान्यता आहे. विकासासाठी ते ओळखले जातात. असं नेतृत्व, असं नाव म्हणजेच नितीन गडकरी आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आहेत. सर नमस्कार. नमस्कार.
तुमच्याकडे आल्यानंतरच हे मनसा सततम स्मरणीयम जे घोषवाक्य समोर येतं, तुम्ही खरंच हे आचरणात आणता का? श्रीभा वर्णेकर संस्कृत पंडित त्यांचं हे गीत आहे आणि मी संघात असताना हे गीत शिकलो आहे. पूर्ण गीत खूप सुंदर आहे की आपण मनामध्ये सतत स्मरण करत असताना समाजातले दलित, पीडित, शोषित, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक दृष्टीने मागासलेले, विकलांग, दिव्यांग त्यांची सेवा करणं, याला आपण खऱ्या अर्थाने समाजकारण म्हणजे राजकारण म्हणावं. तुकाराम महाराजांनी हेच वर्णन केलं की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. मला असं वाटतं की मी जे राजकारणाची व्याख्या केली आहे ती समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण आणि सेवाकारण. आणि मी नेहमी लक्षात ठेवतो की पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म. आणि म्हणून सामाजिक, आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिक क्षेत्रात, आरोग्याच्या क्षेत्रात लोकांना मदत करणं, त्याचा मलाही खूप आनंद मिळतो. काल मी 87 इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या आणि सोलरवर चालणाऱ्या ट्रायसिकल मी काल दिव्यांगांना भेट दिली. 5-7 लोकांना पाय लावून दिले. मी असं मोठ्या प्रमाणात काम करत असतो. आजप्रमाणे 400-500 लोकांना पाय लावून दिले. ते फुटबॉल खेळायला लागले, बुलेट चालवायला लागले, फिरायला लागले, धावायला लागले. त्यांच्या चेहऱ्यावर जे काल हास्य होतं, त्या हास्याचा मला गेल्या 5-6 महिन्यात अनेक गोष्टी घडल्या. मी आता द्वारका एक्सप्रेस वगैरे मोठे प्रोजेक्ट बांधलेत, पण त्याच्यावर जेवढा मला आनंद झाला नाही तेवढा त्यांच्या चेहऱ्यावरचा हास्य बघून झाला. मला लोकांचं काय भलं होत असेल तो मुद्दा वेगळा.